नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रक्षाबंधनची ही जाहिरात तुम्ही पाहिली असेलच. या जाहिरातीमध्ये या अभिनेत्रीने ज्या प्रकारचे कपडे घातलेले आहे त्यावरून तिला भयंकर ट्रोल केलं जात आहे. वेगवेगळ्या थरातले लोक तिने असे कसे कपडे घातले, सणासुदीच्या वेळेला असं कुठं घालतात का, भावाला राखी बांधताना कुठं बिकिनी घालतात का, असं बोललं जात आहे. इतकंच नाही तर भाजपची खासदार कंगना रनौत ही सुद्धा बोलली आणि म्हणाली की इतके सगळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असताना बरोबर हिंदू सणांच्याच वेळेला असे कपडे घातले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला ज्याला भारतीय संस्कृती किंवा भारतीय विरासत म्हणतो ती काय आहे हे सांगणार आहे. हा एक माझ्याकडे प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे. या पुस्तकातले मी तुम्हाला काही दाखले देऊन सांगणार आहे की कसं भारतामध्ये कमरेच्या वर काहीही घालत नव्हते लोक. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा होत्या. मोठा काळ भारतामध्ये असा होता की जेव्हा काहीही घातलं जात नव्हतं. हे काय आहे? ही भारतीय संस्कृती नाही आहे का? आणि हा भारताचा इतिहास नाही आहे का? या गोष्टी आपण समजून घेणार आहोतच. पण पहिल्यांदा बघूया ही जाहिरात. एक कंपनी आहे. ह्या कंपनीने रक्षाबंधनला आम्ही राख्या बनवतो, त्या राख्या तुम्ही घ्या म्हणून त्याच्यासाठी एक जाहिरात बनवली. त्याच्यासाठी कृती सेनन म्हणून ही एक अभिनेत्री आहे, तिला घेतलं. ती छान व्यवस्थित तयार होऊन भावाला राखी बांधते आणि तिने एका कुत्र्याला सुद्धा राखी बांधली असं दाखवलंय. तर संस्कृती रक्षक, सो कॉल्ड संस्कृती रक्षक, कारण त्यांना संस्कृती माहीत असती तर हे माहीत असतं, त्यांना संस्कृती माहिती असती तर हे माहिती असतं. तर हे जे फेक संस्कृती रक्षक आहेत ते बोंबलायला लागले. काय काय नाही ते बोलले हिला. आता परवाच्या दिवशीच राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम केला आहे. त्याच्यामध्ये स्मॅश द पॅट्रियार्की, पितृसत्ता जुगारून द्या असं सांगितलं. एखाद्या महिलेला समाज किती वेगवेगळ्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करते हे पण सांगितलं. त्याला धरूनच म्हणून आज राहुल गांधी यांनी या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ, समर्थन म्हणण्यापेक्षा ती काय घालते, ती काय करते, ती कुठे जाते, हा तिचा जर चॉईस असेल तर तिला ट्रोल करणं थांबवा असं राहुल गांधी यांनी म्हणलेलं आहे. आता तुम्ही बघत असाल की भारतामध्ये एक भारताचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की बाईचं शरीर म्हणजे हे समाजाची संपत्ती वाटते त्यांना. त्यामुळे ते तिने कपाळाला टिकली लावली आहे का, तिने काय घातलं याच्याकडे पहिल्यांदा पाहिलं जातं. हे इतकं वाईट आहे. तुम्ही विचार करा, तुमच्यासोबत असं झालं, समजा तुम्ही बनियन, पुरुष असतात बरेच, समजा बघणारे लोक पुरुष आहेत, तुम्ही बनियनवर असता बरेच काळ. बाई तसं राहू शकत नाही. राहिली तर तिच्याकडे वेगळ्यांनी पाहिलं जातं, तिला काय काय बोललं जातं. पण पुरुषाचं चालून जातं. पुरुषाचे बटन उघडे असले चालून जातं, कोणाला त्याच्यात काहीही वावगं दिसत नाही, कोणी असं म्हणत नाही अरे ते बटन बंद कर. हां, पण बाईचं म्हणलं की बाईचं शरीर हे प्रत्येकाला असं वाटतं की नाही नाही, माझा अधिकार असेल तिच्या याच्यावर, मी सांगेल तिला तिचं काय दिसतंय काय नाही दिसत, तिने काय झाकायचं काय नाही झाकायचं. हे किती काळ चालणार आहे? हे आता या कृती सेनांना ज्या प्रकारे तिच्याकडे तसं पाहिलं गेलं, तुमची नजर वाईट असेल म्हणून तुम्ही तसं बघताय. कारण तुमची नजर चांगली असेल तर तुम्हाला तसं दिसलं नसतं. काही त्याच्यात हे नाही आहे. इतकं तर डीप ब्लाऊज असतंच प्रत्येक साडी घालणाऱ्या महिलेचं. साडीमध्ये फक्त हे असा आडवा एक पदर असतो बस. तिचं पोट तिथे दिसतंय, तिचं गळा खोलपर्यंत दिसतोय. ह्याने खूप लोकांना त्रास झाला. इतका गळा आणि इतकं पोट तर साडीमधून पण दिसतं, पण तरी त्रास झाला. शेवटी या कंपनीला ही जाहिरात मागे घ्यावी लागली, माफीसुद्धा मागावी लागली. परवा त्या सिंहगडावर हाफ चड्डी घातली म्हणून राडा झाला खूप मोठा कुटुंबासोबत. हे जे काही चाललेलं आहे ना, ही भारतीय संस्कृती नाही आहे. तुम्हाला भारतीय संस्कृती सांगते, शिकवायलाच पाहिजे. या लोकांसाठीच भारतीय संस्कृतीचा क्लास आहे आजचा. ही भारताच्या इतिहासातली सगळ्यात जुनी प्रतिमा आहे, सगळ्यात जुनी मूर्ती आहे. भारताच्या इतिहासातली सगळ्यात जुनी महिलेची मूर्ती आहे. हडप्पा डान्सिंग गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.
आपल्या प्रत्येकाच्या अभ्यासाला होतं. आजही जी मुलं अभ्यास करतात त्यांना NCERTच्या पुस्तकामध्ये या डान्सिंग गर्लविषयी, हडप्पा संस्कृतीविषयी लिहिलेलं आहे. हिचं इमेजसुद्धा आहे प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये. का अभ्यासतो आपण ही इमेज, ही मूर्ती? तर आपल्या देशामध्ये राहणारे पुरातन लोक यांचे काही पुरावे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती याच्यातनं कळते. जवळपास 2000 वर्ष जुनी ही मूर्ती आहे. आणि काय घातलंय त्या मूर्तीने? गळ्यात हार घातलाय, हातामध्ये बांगड्या घातल्यात, आंबाडा पडलाय केस, आणि ती एकदम कॉन्फिडंटली उभी आहे. कपडे नाही आहेत. ज्याला आपण महान सिंधू संस्कृती म्हणतो ना, त्या सिंधू संस्कृतीतली ही मूर्ती आहे. त्या काळामध्ये जर का इतकं प्रचलित असतं बायकांनी सगळं झाकून राहणे, तर मूर्ती बनवणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच या मूर्तीवर तसं झाकून दाखवलं असतं. कारण मूर्ती बनवणाऱ्या व्यक्तीने दागिने काढलेले आहेत, सगळं गळ्यातलं दाखवलंय, पण कपडे नाही टाकले. तेव्हा कपडे घालणे इतकं प्रचलित नसेल. आणि काय घालावं काय घालू नये हे इव्हॉल्व होत गेलेलं आहे. मी हे म्हणत नाही की हे असं होतं म्हणून आता असंच राहिलं पाहिजे. चॉईस आहे, प्रत्येकाचं चॉईस आहे. हां, एकदमच रस्त्याने जाताना असं थोडं विचित्र वाटू शकतं तुम्हालाही आणि लोकांनाही. त्यामुळं थोडं एक बेसिक काही गोष्टी पाळल्या पाहिजे. पण त्या कृती सेननच्या त्या रक्षाबंधनच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मला काहीच वाईट दिसलं नाही. आपले हिरो हिरोईन तर असं काय पिक्चरमध्ये सर्रास चालतंच आहे. रोज लोक गाणे बघतात व्हिडिओवर, मोबाईलमध्ये रोज काय काय बघितलं जातं. ह्या कंगना मॅडमनी काय काय प्रकारचे गाणे केलेले आहेत, तुम्हाला माहीतच आहे. काय काय प्रकारचे पिक्चर केलेले आहेत, कपडे काढून दाखवलेले आहेत तिने त्या सिनेमांमध्ये. तो तिचा चॉईस होता, आपण काय बोलत नाही त्याच्यावर. हे बघा, या अशा ही मूर्ती मी तुम्हाला का दाखवते, हे शिल्प, तर भारतातले कुठलेही पुरातन तुम्ही लेण्या बघा, पुरातन वास्तू बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा मूर्ती दिसतात ज्या मूर्तींनी फक्त दागिने घातले, कपडे नाही दिसत. आपल्या जवळच आहे अजिंठा वेरूळच्या गुफा. अजिंठ्याला जाऊन बघा तुम्ही, शेकडो दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत, कपडे नाही दिसले. वेरूळमध्ये जाऊन बघा, खजुराहोचं ते मंदिर बघा, भीमबेटकेच्या गुहामध्ये लोकांनी काढलेली चित्र बघा तेव्हाच्या पुरातन आदिमानवांनी. हे सगळं काय सांगतंय? ही संस्कृती नाही आहे का? तेव्हा लोकांनी जर का एवढ्या शेकडो मूर्ती कोरून ठेवल्या, कलाकार काय कोरतात, काय करतात, जे ते पाहतात तेच ते करतात. आज समजा तुम्हाला म्हटलं भारताची एक इमेज बनव बरं, भारतीय लोकांची चित्र काढ. कोणालाही जर सांगितलं तर काय काढेल? आपण जे आजूबाजूला बघतो, साडीमधली बाई दिसते ती काढतो, पण जीन्स पॅन्टमधली मुलगी दिसते ती काढतो, सलवार दिसते, धोत्रामधली काही लोक दिसतात, लुंगीमध्ये दिसतात, शॉर्ट्सवर दिसतात, बनियनवर दिसतात, है ना? असे काढणार. जे आपण बघतो ते काढणार. कलाकार तेच करतो. तेव्हाच्या कलाकारांनी काय कोरीव काम केलं, तर हे कोरून ठेवलं. त्यांनी जे पाहिलं ते. याच्यामध्ये या सगळ्या मूर्तींनी काय दागिने घातलेत? होतं, दागिने होते, मेटलचे वेगवेगळे प्रकार होते, पण वस्त्र नव्हतं ना, प्रचलितच नव्हतं. मी फक्त हे दाखवत नाही आहे, हे तुम्हाला त्याचे हजारो पुरावे सापडतीलच, पण प्राचीन भारताच्या इतिहासाचे तुम्हाला दाखले देते. इसवी पूर्व 200 ते इसवी 300 या काळामध्ये काय होतं, कसे कपडे घातले जायचे, हे मी तुम्हाला वाचून दाखवते या पुस्तकामधलं. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की या काळामध्ये बघा, इसवी पूर्व 200 भारतामधलं, स्त्री पुरुष सामान्यतः सुती कापड वापरत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात विशेष फरक नसावा, जवळपास सारखंच होतं. म्हणजे काय, काहीतरी गुंडाळायचं बघा कापड. बघा, हे महत्त्वाचं. स्त्री पुरुष विकच्छ वस्त्रे नेसत, स्त्रिया पडदा वापरीत नसत व समाजातही वक्षस्थळ उघडे ठेवून फिरत.
हे होतं. परकीयांनी वेशभूषेच्या नव्या पद्धती भारतात आणल्या. जेव्हा बाह्य आक्रमण झाले आणि ते अशा भागातून लोक आले होते जिकडे थंडही असते खूप, मग ते इकडे आले कारण ते थंडी असल्यामुळे ते फार कपडे घालायचे. मग त्यांनी ते इकडे आणलं आणि आपल्याला वाटलं की ओके आपणही घालावं. आजही इथले लोक डोक्याने विचार न करता कपडे घालतात. जीन्स हा आपल्या इथला नाहीच आहे, कारण आपल्याकडे एवढी थंडी नसतेच. आपलं तापमान हे जे आहे ते टेम्परेचर उबदार आहे, त्याच्यामुळे आपण हलकं सुती कपडे घातले पाहिजे, कॉटनचे. तर परकीयांनी आणलं आणि आपण आत्मसात केलं. आता जर हे असं म्हणतात, अजून मी तुम्हाला अजून एक दाखला देते, तो पण शॉकिंग आहे. की या काळामध्ये बघा, इसवी सन 300 ते 600, हे वाचते मी तुम्हाला इथे, हे पॉज करून हवं तर वाचून बघा. इसवी सन 300 ते 600च्या दरम्यानची जी शिल्प सापडली त्यात हे म्हणतायत, स्त्रिया नाभीपर्यंत उघड्या दाखवल्या. नाभीपर्यंत उघडेच आहे. यावरून भारतीय स्त्री अंगात फारसे कपडे घालीत नसावी असे अनुमान करावे लागते. सभ्यतेच्या कल्पना, शेवटचं वाक्य महत्वाचं आहे, सभ्यतेच्या कल्पना कालानुरूप बदलत जातात हेच खरे. सभ्य काय घालणं हे चांगलं संस्कारी हे काळानुसार बदलत गेलेलं आहे. त्यामुळे आपण रॅशनली विचार केला पाहिजे. हे जे आज हे म्हणजे भारतीय संस्कृती, ते म्हणजे भारतीय संस्कृती नाही असं जे सांगितलं जातंय, इतिहास जर पाहिला, इतिहासाचा अभ्यास केला, डोकं थोडंसं आपल्या कक्षा रुंदावल्या, तर कळतं की भारतीय संस्कृती म्हणून जी गोष्ट आहे ती इव्हॉल्व होत गेलेली आहे. आणि संस्कृती ही काही कपड्यांची नसते हो. संस्कृती असते तुमच्या आतमध्ये तुम्ही कसे माणूस आहात, तुम्ही किती व्हॅल्यू करता इतरांची, तुम्ही इतरांना किती इज्जत देता, समान पातळीवर वागवता, तुमचं मन किती साफ आहे, तुम्हाला किती प्रामाणिकपणे काही गोष्टींविषयी तळमळ वाटते, तुम्ही किती नियम पाळता, या गोष्टी म्हणजे संस्कृती आहे. आणि जर तुमच्या आतमध्ये ही गोष्ट आली ना, तर तुमचे कपडे काय आहे हे कुणीच बघणार नाही, म्हणेल अरे काय माणूस आहे, काय व्यक्ती आहे, काय लोक आहेत हे. त्यामुळे आज जे काही चाललंय, हे कपडे घातले ते कपडे घातले, मला असं वाटतं हे थांबवायला पाहिजे. भारतीय संस्कृती म्हणून जे काय आहे ना, ते सगळं बदलत गेलेलं आहे. आणि हे जे काय आज चाललेलं आहे ना, हे संस्कृती नाही, हे बाई नावाची गोष्ट, हिला कंट्रोल करण्यासाठीच हे सगळे प्रयत्न आहे. की नाही नाही हे तुम्ही घालू नाही शकत, हे घालू शकता. नियम सगळ्यांना सारखे असायला पाहिजे ना. नियम जर बायकांनाच पुरुषांनाही लावले पाहिजे तेच नियम. मंदिरामध्ये इथपर्यंत उघडे असलेले पुजारी चालतात, पण शॉर्ट घातला तर नाही चालत तुम्ही. हा कुठला नियम आहे? हे जे काय आज आपल्या समाजामध्ये लोक दुटप्पी वागत आहे, मला असं वाटतं की त्यांना कोणी हे उघडून दाखवलंच नाही, कोणी सांगितलंच नाही समजावून, म्हणून त्यांना माहीतच नाही आहे. पण म्हणून मी हे सांगते, तुम्हालाही वाटत असेल की आपल्यापैकी काही लोकांना सांगावं तुमच्या ओळखीच्या, हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, त्याच्या खाली कमेंट करा, म्हणजे तुमच्या कमेंटमुळे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचतो. तुम्हाला या ॲडव्हर्टाईजकडे पाहून असंच वाटलं का? हिच्याकडे बघून तुम्हाला असंच काहीतरी वाटलं का? काय तुम्हाला याच्यात प्रॉब्लेम वाटला आहे का? नक्कीच कळवा. थांबते. थँक्यू सो मच.